नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस सर्वांना छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना। आज मी करणार आहे पेडिक्युअर, घरच्या घरीच पेडिक्युअर करणार आहे। म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण बाहेर पार्लरला जाऊन तिथे एकदा 1-1.5 तास घालवायला कधी कधी वेळ नसतो आपल्याला, आणि पुन्हा त्या वेळेतच जावं लागतं। म्हटलं चला एकदम साध्या पद्धतीने आपण घरी पायांची काळजी कशी घेऊ शकतो ते दाखवते। बघा, पाय पहिले फर्स्ट स्टेप पायांची सुरुवातीला नेल पेंटची लावली आहे ती रिमूव्हरने काढून घेते। पूर्ण नेल्स असे स्वच्छ करून घेते। मी कलर बारचं नेल पेंट रिमूव्हर वापरले आणि त्याने असे स्वच्छ एकदम नख करून घेते, म्हणजे आपल्या नेल्सवरती बऱ्यापैकी घाण जमा झालेली असते ती व्यवस्थित नेल पेंट रिमूव्हरने आपण काढून घ्यायची पहिल्यांदा। जरी नेल पेंट नसेल तरी सुद्धा एकदा नेल पेंट रिमूव्हर लावून नेल्स पूर्ण क्लीन करून घ्यायचे। बघा, पहिल्यांदा मी माझे सर्व नेल्स असे क्लीन करून घेतले व्यवस्थित असे, आणि नंतर एक आपली सेकंड स्टेप, टपामध्ये कोमट पाणी घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं 2 चमचे, आणि लिंबू पिळून घेतला पूर्ण असं। आणि नंतर जो आपण यूज करतो तो शॅम्पू, कोणताही शॅम्पू असू दे, जो आपण यूज करतो घरी असतो तो शॅम्पू टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकदम छानपैकी असं फेस काढून घ्यायचा, आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपले पाय जवळपास 15 मिनिटं ठेवून द्यायचे तसेच। हे बघा, छान वाटतं कोमट पाण्यामध्ये पाय ठेवल्यावरती, इतकं मस्त वाटतं। एक रिलॅक्सेशन जे फील होतं ना त्याच्यामुळे होतं, आपण क्लिनिंग पण होते पायांची, प्लस रिलॅक्स पण वाटतं आपल्याला। नंतर मी हे थोडं स्क्रबर घेतलं, त्याने पूर्ण असे पाय क्लीन करून घेते स्वच्छ असे, पूर्ण टाचा वगैरे सर्व अशा क्लीन करून घेते। आणि नंतर मग नेलकटरच्या साहाय्याने जी काही कोपऱ्यामध्ये घाण वगैरे जमा झालेली असते नेल्सच्या इथे, ती सर्व क्लीन करून घ्यायची। पूर्ण नेलकटरच्या साहाय्याने जेवढी काही घाण असते साचलेली ती पूर्ण क्लीन करून घ्यायची। एक थर जमा झाला असतो आपल्या नेल्सवरती, डेड स्किन असते ती सर्व काढून टाकायची, आणि पाण्यात पाय बुडवून ठेवल्यामुळे ते इझिली पटकन क्लीन होतं। आणि नंतर मी थोडा हा फाईल जो असतो त्याने सर्व नेल्सला असे पॉलिश करून घेतली। दोन्ही पायांचे नेल्स व्यवस्थित असे क्लीन करून घेतले पहिल्यांदा। हे बघा, एकदम व्यवस्थित असं एकदम करंगळी वगैरे क्लीन करून झालं माझं। आता मी पायांसाठी एक स्क्रब तयार करते। त्यासाठी घेतलं मी तांदळाचं पीठ, मोठा 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं, कॉफी घेतली, आणि त्याच्यामध्ये टाकलं दही टाकलं, आणि अल्वेरा जेल टाकले, आणि हे मिश्रण व्यवस्थित एकदम मिक्स करून घेते। कॉफी माझी घरी बारीक केलेली कॉफी आहे, म्हणजे कॉफीचे जे फ्रूट्स असतात ते बारीक करून मिळतात आपल्याला, तसे ही कॉफी आहे, त्यामुळे कलर असा दिसतोय त्यांचा। आणि हा एक स्क्रब मी पूर्ण आता लावून घेते पायांना, एकदम व्यवस्थित असा स्क्रब लावते। पूर्ण दोन्ही पायांना व्यवस्थित असं चोळायचं, थोडा स्क्रब मॉलिश म्हणजे हलक्या हाताने थोडंसं मॉलिश करायची ह्याला पायांना। दोन्ही पायांना असं लावून घेतला स्क्रब। आता कोमट पाण्यामध्ये पुन्हा एकदा पाय स्वच्छ करून घेते, आणि कॉफी आहे ती स्किन व्हाईटनिंग करायचं काम करतं, आणि दह्याच्या ऐवजी लिंबू पण आपण टाकू शकतो स्क्रबमध्ये। घरी दही अवेलेबल होतं म्हणून मी दह्याचा वापर केला। हे बघा, स्किन एकदम छान दिसते। आता पाय काढून एकदम पुन्हा एकदा टॉवेलने त्याला ड्राय करून घेते। हे बघा, आता छानपैकी पाय हे झाले। आता लास्ट स्टेप, मी बेसनचं पीठ घेतलं आहे, दही घेतलं, आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली, आणि हे सर्व घरचंच साहित्य आपल्याकडे इझिली अवेलेबल असतं घरामध्ये। आणि थोडं ड्राय वाटतं आहे मला, म्हणून थोडंसं पाणी टाकून मी एक अशी पेस्ट करून घेते।
बेसन, हळद हे सर्व स्किन व्हाईटनिंग करायचं काम करतं आणि एकदम घरातच अवेलेबल असतं. प्लस त्याचा काहीच साईड इफेक्ट्स नाही किंवा बाजारातून आपल्याला विकत आणण्याची पण काही गरज नाही या गोष्टींची. हे एवढं छान वाटतं ना पायाला. पाय एकदम सॉफ्ट असे झाले आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या पायामध्ये आणि हातामध्ये तुम्हाला फरक दिसतोय. हेच आपण साहित्य सर्व मेनिक्युअरसाठी पण वापरू शकतो. मी दोन्ही व्हिडिओ करणार, मेनिक्युअर आणि पेडिक्युअर, पण भरपूर लेंथी व्हिडिओ झाला असता म्हणून मी फक्त पेडिक्युअर दाखवते तुम्हाला. सर्वकडे असं छानपैकी एक पॅक हा लावून घेते आणि पॅक तसाच 15 मिनटं ठेवून देणार आहे पायांना वाळेपर्यंत. टपामध्ये साधं पाणी घेतलं, त्याच्यातून जेवढा पॅक लावला होता तो स्वच्छ धुवून काढला आणि दही, बेसनचं पीठ, हळद असल्यामुळे एकदम छान ग्लो येतो. हे बघ किती छान पाय झाले ते. आणि आता टॉवेलने पूर्ण ड्राय करून घेतले व्यवस्थित. आणि बघताना असं वाटतं की केवढी किचकट आहे, पण खरंच रिझल्ट बघितल्यावर एवढं छान वाटतं ना. आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. हे आपल्याला छान वाटतं. कुठे जायची गरज नाही, काही नाही, बघता बघता अगदी होऊन जातं. आणि लास्ट स्टेप मी आता घरी नेव्हियाचं मॉइश्चरायझर होतं तेच लावून घेतलं पायांना. दोन्ही पायांना व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतलं, कारण आपण दही वापरलं होतं, लेमन होतं, त्यामुळे स्किन थोडी ड्राय होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॉइश्चरायझर लावणं तेवढंच गरजेचं आहे. आणि लास्ट मी नेलपेंट लावून घेते. माझ्याकडे ब्राऊन कलरची नेलपेंट होती, ते मी दोन्ही पायांना अशी लावून घेते आणि मग आपण रिझल्ट बघू किती छान वाटतात ते. हे बघा एकदम छान रिझल्ट आला. हे बघा किती छान वाटतंय. ह्या स्टेप्स दाखवल्या, ह्या पेडिक्युअरच्या स्टेप्स होत्या आणि इतकं पायाला छान असं मुलायम एकदम सॉफ्ट पाय होतात आणि कोमट पाण्यामध्ये घातल्यामुळे तर अजूनच एकदम छान वाटतं. म्हणजे आपण घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये हे करू शकतो. म्हणजे पार्लरला जाऊन तिथे वेटिंगला थांबा, पुन्हा आणखी बराच वेळ जातो, त्यापेक्षा ही साधी सोपी पद्धत आहे पेडिक्युअर घरी करायची. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.